नमस्कार, मी करुणा द करुणाज किचन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कुकरमध्ये मसाले भात कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। आज आपण बघणार आहोत मसाले भात झटपट होणारा मसाले भात कुकरमध्ये। तर इथे मी कुकर ठेवलेला आहे, त्यात आपण तेल घालणार आहोत आता। तर इथे मी 3 चम्मच तेल गरम करायला ठेवले आहे, त्यात आपण आता खडे मसाले घालणार आहोत। तर सर्वात आधी आपण घालणार आहोत मोठी विलायची, कलमी आणि लवंग आणि सोबतच तेजपान। त्यातच आपण टाकणार आहोत जिरे, म्हणजे सोबतच जिरे छान तडतडले जाईल। तर इथे आपले छान मसाले असे झाले आहेत। यातच आपण टाकणार आहोत कांदा। 2 मोठ्या आकाराचे कांदे मी घेतले होते आणि त्यांना असे लांब कापून कांदा छान लालसर होऊ देणार आहोत। गॅस आपल्याला लो टू मीडियम हीटवरच ठेवायचा। खूप मोठा ठेवला तर कांदा करपून जाईल आणि तो व्यवस्थित आपल्याला हवा तसा गोल्डन ब्राऊन होणार नाही। तर इथे आपला कांदा तुम्ही बघू शकता, आपल्याला पाहिजे तसा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। यातच आपण आता आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। इथे मी 2 चम्मच आलं लसूण पेस्ट घातलेले आहे। आता आपण हे छान पेस्ट होऊ देणार आहोत। तर इथे आपला मसाला छान झालेला आहे। यातच आता आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत। तर यातच आपण हळद, चवीनुसार लाल तिखट आणि त्याचबरोबर मीठ घालणार आहोत। त्याचबरोबर मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत। तर मी इथे ग्रीन पीस आणि बटाटा घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं त्या भाज्या, जसे फ्लावर, गाजर हे तुम्ही टाकू शकता। त्यातच मी वाटाणा टाकले आणि बटाटा। छान होऊ देणार आहोत। आणि त्याचबरोबर आता आपण टाकणार आहोत टोमॅटो मी आधी यामुळे टाकले नाही, कारण की मग टमाटर लवकर शिजून ते पूर्ण गलून जातात। त्यामुळे मी शक्यतोवर थोडं शेवटीच टोमॅटो टाकत असते। तुम्हाला जर आधी आवडत असेल तर तुम्ही आधी पण टाकू शकता, पण एकदा तुम्ही ही पद्धत पण नक्की ट्राय करून बघा। तर इथे आपण 5 मिनिटे या भाज्या छान परतून घेणार आहोत। तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्या भाज्या छान अशा परतलेल्या आहे। इथे मी छान ग्लासभर तांदूळ घेतलेला आहे, तो 2 पाण्याने छान धुवून ठेवलेला होता। आता आपण तो कुकरमध्ये टाकूया। इथे छान मी तांदूळ धुवून छान टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे। यात आता आपण पाणी घालूया आहे। तर 1 ग्लास तांदळाला मी इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण मला जरा मसाला भात मऊ आवडतो म्हणून। जर तुम्हाला जास्त मऊ नसेल आवडत तर तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्याप्रमाणे करू शकता, कमी जास्त। यात आपण आता कोथिंबीर घालणार आहोत। तर यात मी आता कोथिंबीर घातलेली आहे
ॲक्च्युली मला तुम्हाला हे सगळं दाखवायचं होतं, पण मला ट्विन्स बेबी आहेत, माझे बाळ लहान आहेत, ते सारखं मला म्हणते मला उचलून घे, म्हणून त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही. पण मी आता याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि आता छान मिक्स करून कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. तर मी इथे आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला बारीक गॅसवर लो टू मीडियम हीटवर त्याच्या 2 शिट्या करायच्या. 2 शिट्यामध्ये भात आरामात मऊ होऊन शिजतो आणि त्यानंतर आपण आता काढून घेणार आहोत. तर इथे 3 शिट्या झाल्या आहेत आणि आपला कुकर छान असा गार पण झालेला आहे, प्रेशर गेलेला आहे. आता आपण त्याला ओपन करून बघूया. शकता किती छान दिसतोय. मिक्स करून घेऊया. हा 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 हा, जबरदस्त असं दिसतंय. टमाटर पण छान दिसून येत आहे, त्यामुळे मी ते टमाटर थोडं उशिरा टाकत असते. हा, खूपच छान. मला मसाले भात आणि कढी खूप प्रचंड आवडते. तुम्हाला आवडते की नाही मला नक्की सांगा. आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हेल्दी फूड खात राहा आणि द करुणाज किचन बघत राहा. तोपर्यंत बाय बाय.